तर नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या 15 डेज चॅलेंजचा 7वा दिवस आणि आता मी ऑफिसमधून निघालोय. तर नमस्कार मंडळी, मी उन्हाळ प्रवासी अवधूत माटल तुमचं 15 डेज चॅलेंजच्या डेली व्लॉग मध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आता संध्याकाळ होत आले आणि मी निघालोय घरी. मी कॉलनीमध्ये तर पोहोचलो आणि भाईसाहेब संध्याकाळचा सनसेट, त्यामुळे ही संध्याकाळ थोडीशी सुखद वाटत होती. मग मी आलो माझ्या मित्राकडे हेअर कट करायला. तर काहीच कोकणातले माणसं भेटल्यावर अशी गाडी ऐकायला येतात. अशीच वाजतात ना आमच्याकडे हेअरकट करून तर झाली, पण हेअरकट करेपर्यंत बाहेर झाला होता काळोख आणि थोडीशी पोटात भूक पण होती. म्हणून आम्ही कट्ट्यावरती आलो होतो काहीतरी खायला. मग तेवढ्यात आले आमची ऑर्डर. पण हा दीपक, अरे महिन्याभर उपाशी असल्यासारखा नुसता हादडत होता. आमचं तर खाऊन झालं होतं, पण या दीपकचं काय केलं संपत नव्हतं. नुसता बैलासारखा चरत होता. मग मी कॉलनीमध्ये बसलो होतो. तेवढ्यात आली लावू, ही माझी भाची. ती मला सांगत होती, मामा आजच्या पेपरमध्ये आम्हाला प्रश्न आला होता 12 के 12 किती, तर तिने उत्तर दिले 44. हुशार विद्यार्थी, माझी भाची हुशारच आहे. मग तेवढ्यात आले आमचे पांडव काका. हे आमच्या कॉलनीतले जुने जाणते नट. तुम्ही त्यांना सिरीज मध्ये बघितलंच असेल. माझं अजून नाव बदनाम झालंय. तो न्यूज बोलतो. त्यांची ऍक्टिंग तर एक नंबरच आहे. मग आलो आम्ही घरी. माझ्या घरात जेवून माझ्या टी शर्टला हात पुसतोय. कुठे घेऊन जायच्या लायकीच नाही कार्टी. मग मी दादर स्टेशनला वेट करत थांबलेलो, कारण उन्हाळ प्रवासीचे मॅनेजर मॅडम येणार होते. एवढ्या वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मॅडमची एंट्री झाली आणि ते पण एकदम रॉयल. मग आम्ही आलो गार्डनला, कारण आम्हाला एक शूट करायचं होतं. शूट तर एकदम भारी झाली होती. व्हिडिओ शूट तर एकदम भारी झाली होती. मग आम्ही युट्यूबला 15 डेज चॅलेंज कसं चालू आहे ते चेक केलं. मग आम्ही अजून एक कॉन्टेंट शूट करत होतो. आता मी काय बोलायचंय बोल तर. तेच आता तू बोलीस तेच की जाऊ दे ना. जोपर्यंत आम्हाला हवे तसे त्या वाक्यामध्ये इमोशन्स येत नव्हते, तोपर्यंत आम्ही टेक घेतले आणि त्यामागची मेहनत बघा तुम्ही. बरेच जण म्हणतात, अरे 1 मिनिटाचीच तर व्हिडिओ बनवायची असते. पण मंडळी, 1 मिनिटाचा कॉन्टेंट बनवायला देखील या संपूर्ण टीमची मेहनत असते. तर मंडळी, आता मी इथं शूट करायला आलो होतो आणि माझे शूट करणारी टीम तुम्ही बघू शकता. ही आहे दीक्षा, ही आमची मॅनेजर उन्हाळ प्रवासीची. आणि हा दीपक वाटेल, माझा खास मित्र बोलू शकतो, भाव आहे आपला. आणि सगळा व्हिडिओ माझा हा शूट करतो. म्हणते मारतोच का त्याला. आणि हा पण आपला चेतन वाटेल भाऊच आहे. आणि हा एक आपला व्हिडिओग्राफर आहे. सगळा व्हिडिओ हा सोबत असतो व्हिडिओ शूट करायला. आपण व्हिडिओग्राफर आहे. त्यानंतर दीक्षा सांगत होती आपल्या उन्हाळ प्रवासीचा संपूर्ण प्रवास. त्याचे एक वेगळे व्हिडिओ बनवले, तिथे तुम्ही जाऊन बघा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.